नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ द्या, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मस्त आता सकाळ झाली आहे. आता मस्त शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवत आहे मी, कारण आपल्या शेतातल्या शेंगा आहेत, त्यामुळं मस्त आता शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवते. कारण कसं आहे, थोड्याशा निब्बर झाल्यामुळं त्यांना वरून साल गिल काढून घ्यायचं आहे. आणि मी उकडून घेत नाही, डायरेक्टली मी भाजीच बनवते, कारण उकडायला नाही टाकत मी. चला तर बघा मग, आता इकडं मी शेंगा निसते, म्हणजे सोलते, आणि तिकडं मामीचं चाललंय की पोहे बनवायचं. कार्तिक म्हणते मला पोहे खायचेत, तर त्या सगळ्यांसाठी पोहे बनवत आहेत. बघा मग, हे बघा मस्त असे त्यांनी लाल मिरचीचे पोहे बनवलेत, कारण कार्तिकला हिरव्या मिरचीचे खायचे नव्हते, त्याला लाल मिरचीचेच आवडतात, त्यामुळं त्यांनी मस्त असे लाल मिरचीचेच पोहे बनवलेले आहेत. छान. आता सगळेजण नाश्ता करतील आणि नंतर मग मी स्वयंपाक करेन, तेव्हा मग सगळे जेवू, कारण सकाळचं एकदा झालं की निवांत चलतेच आपलं. मग कार्तिक, ए बाळा, आंघोळ्या करा रे, कपडे धुवायचेत मला. हे बघा मग, संध्याकाळी आम्ही म्हणजे 5 वाजताच गेलतो मार्केटमध्ये, 5-5:30 वाजता, कारण आपल्या अप्सरांसाठी खायला काही भाजीपालाही आणायचा होता आणि आपल्यासाठी पण आणायचा होता. तर हे बघू शकता तुम्ही, मी आता इथं पार्किंगलाच बसलेली आहे, कारण पालकाचे 2 कॅरेट आणले होते आपल्या अप्सरांसाठी, आणि टमाट्याचं पण एक पोतं आणलं होतं. आणि हे मी तिकडला गर्दा आवरला आहे ना शेडकडला, तर मी त्यात पोत्यात भरत होते, कारण मला ते जाळीचं म्हणजे जाळीचा टब पाहिजे होता, कारण पालेभाज्या व्यवस्थित अशा उभ्या करून ठेवल्या ना टोपल्यामध्ये तर खराब होत नाहीत. नाही तर जशा तशा ठेवल्या तर त्या ओल्या भाज्या असल्यामुळं त्या लगेच खराब होतात. म्हणून मी हे सगळा कचरा आता ह्याच्यात भरत आहे, आणि मग नंतर जे आपलं हे टोपलं रिकामं झालं ना तर त्याच्यात व्यवस्थित अशा पालकाच्या जुड्या सगळ्या लावून घेते मी, कारण आणलं तसं व्यवस्थित ठेवलं पण पाहिजे. उन्हाळा दिवस आहे, भाज्या लगेच खराब होतात, आणि मग आपल्या अप्सरांना पण 8 दिवस जायचं असतं. तांदूळ आपण म्हणजे कोरडे तांदूळ टाकतो, खिचडी करतो, परत गहू भिजवतो, परत चपात्या पण भिजवतो थोड्याशा कडक असलेल्या. ते सगळं त्यांच्यासाठी खाद्य पण आहे त्यांचं स्पेशली. आणि आता हे पालेभाज्या पण आणतो आम्ही, वेस्टेज पण काय भेटलं तर आणतो, आणि त्यांच्यासाठी पत्तागोबी, फ्लावर हे सगळं घेऊन येतो मार्केटमध्ये. जरा लेट गेलं ना भरपूर असं वेस्टेज काय भेटतं, ते सगळं काही आणतो आम्ही, कारण अप्सरांना खायला त्या हेल्दी पण झाल्या पाहिजे मस्त अशा, त्यामुळं. होय साहेब, त्या बाई बसल्या बालकावर लई पाणी होता. ही पहिली आली ह्या टोपल्यात टाकून द्यायची बघा, हिरव्या टोपल्यातली, लाल टोपल्यातली राहू द्यायची.
टपू काय ये काय करायला जेवण केलं जेवला का हे बघा आता मी 5 वाजता मार्केटमध्ये गेलो आणि आता ह्या पालक भाज्या घेऊन आलेले आहे मी बघू शकता तुम्ही आपल्या अप्सरांसाठी असे टोपल्यामध्ये फ्रेश हवेला ठुलेत कट्ट्यावर म्हणजे खराब होणार नाहीत ते आणि त्यांना परत गोबी पण आणलेली आहे पत्ता गोबी आणि टमाटे पण आणले तुम्हाला दाखवते मी हे बघा बघू शकता ह्यांना एक पोतभर असे टमाटे पण घेऊन आलो मस्त असे टमाटे एकदम छान आहेत खराब नाहीत काही नाही बघा हे बघा मस्त असे टमाटे पण आणलेत त्यांना खाण्यासाठी आपल्या अप्सरांना पालक टमाटे सगळ्या भाजीपाला घेऊन आले मी मार्केटमधून आणि आपल्याला आता घरी लागन म्हणून अशी थोडीशी मी इकडं पालक काढून ठेवले फ्रेश पानं असे फक्त असे निवडून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता असे आपल्याला घरी लागन म्हणून काय काय चला मग जेवण बिवण झाले आणि आता बसले मी दुकानमध्ये संध्याकाळचा टाईम झाला बघू शकता बाहेर अंधार झाला